नमस्कार, मी गणेश अचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जग ही रंगभूमी असं म्हटलं जातं आणि मराठी रंगभूमी म्हटल्यानंतर त्या रंगभूमीशी आपलं प्रत्येकाचं जिव्हाळ्याचं नातं असतं. आणि ही सगळी प्रस्तावना आत्ता करण्याचं कारण असं की याच महिन्यात काही दिवसात पु ल देशपांडे लिखित, राजेश देशपांडे दिग्दर्शित सुंदर मी होणार पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरते. आणि त्या नाटकात प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता माझा मित्र अभिजित चव्हाण माझ्यासोबत आहे. नमस्कार अभिजित. नमस्कार. स्वागत आहे आपल्या चॅनलतर्फे. आणि मला जाणून घ्यायचं आहे की पुलंच्या साहित्यकृतीचा भाग होताना नेमक्या काय भावना आहेत? खूप जबाबदारी वाढली आहे आणि म्हणजे हे शिवधनुष्य आहे आम्हाला आणि ते आम्हाला पेलायचं आहे. त्यामुळे खूप टेन्शन आलं आहे की पण तितकीच म्हणजे हे खात्री पण आहे की प्रेक्षक नक्कीच पाठिंबा देतील, आम्हाला उचलून धरतील, कारण खूप गोड नाटक आहे आणि ते तितकेच गोडपणे आम्ही सादर करतो आहे. खूप मेहनत घेतो आम्ही सगळेच कलाकार. तू कोणाची व्यक्तिरेखा करतोयस? मी ह्यामध्ये महाराज व्यक्तिरेखा करतो आहे, महाराजांची. आणि खूप बेस्ट व्यक्तिरेखा आहे ती मला आत्तापर्यंत मिळालेली नाटकातली. आणि मी दिग्दर्शकाचे आभार मानेन की त्याने त्या भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास दाखवला, मला त्याने त्यामध्ये कास दिलं, मला संधी दिली ते साकारायचं. आणि मी समजतो की रंगदेवतेचे आशीर्वाद आहेत माझ्यावरती की मला पुलंचं नाटक माझ्या म्हणजे मी आत्तापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत मला करायला मिळालं, हे मी खूप म्हणजे आशीर्वाद समजतो मी. हा मुख्य म्हणजे पुलंची नाटकं ती आपण बघितलेली आहेत. तू सुंदर मी होणार बघितलं होतंस कधी? नाही, मी वाचलं होतं. कारण मला आठवत आहे पुलं महोत्सव जेव्हा झाला होता, वंदना गुप्तेंनी त्यात भूमिका केली होती, तर त्या संचातले डॉक्टर श्रीराम लागू होते, ते मी बघितलं होतं. आणि तेव्हापासून वाटत होतं की अरे हे नाटक पुन्हा पुन्हा यायला हवं आणि तो आता योग येतोय. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तालमीच्या वेळेचं जे वातावरण असतं तर ते कसं असतं? तालमीच्या वेळचं वातावरण आमचं म्हणजे आम्ही इथे गप्पा मारतो, पण स्टेजवर गेलो की आम्ही पण प्रत्येकजण लहान मोठा कलाकार सुद्धा इतका फोकस असतो की त्याला बाकी काहीही सुचत नाही. जोपर्यंत अंक पडत नाही किंवा चहा येत नाही, कॉफी येत नाही, तो कोणी हलत नाही. आणि प्रत्येकजण एकेका कोपऱ्यात बसून आपापल्या भूमिकेचा अभ्यास करत असतं, कारण प्रत्येकावरच जबाबदारी आहे. छोटा मुलगा असू ना, पण त्याची जबाबदारी आहे की त्याने त्याचं काम चोख 100% द्यावे. आणि हे प्रत्येकाने मानतो आहे आणि प्रत्येक ह्यातला प्रत्येक छोटा मोठा कलाकार ती जबाबदारी ओळखतो आहे आणि जबाबदारीने काम करतो आहे. आणि इतकी म्हणजे आणि हे संपलं की रिलॅक्स होण्यासाठी जी काही इकडे आमचं धुमाकूळ चालतो नंतर की त्यातनं आम्ही रिलॅक्स होतो, आम्ही रिलीज करतो स्वतःला. आणि मग संपलं, राजेशची ऑर्डर आली की चला सुरू करूया, की परत त्या भूमिकेत घुसून काम सुरू. आणखीन काय काय प्रोजेक्ट चालू आहेत सध्या? प्रोजेक्ट्स खूप आहेत. माझी एक तर एक मुरंबा नावाची डेली सोप चालू आहे, गेली 3 वर्ष चालू आहे आणि अजूनही नंबर 1 आहे दुपारच्या स्लॉटला, चांगलं आहे. माझं एक मनुष्य नावाचं नाटक चालू आहे जे मकरंद देशपांडेंबरोबर करतो आहे मी, हिंदी येते. त्याचेही छान प्रयोग होतात. सगळे प्रयोग आत्तापर्यंतचे हाऊसफुल झालेले आहेत. पृथ्वी थिएटरला असतं ते आणि त्याचंही खूप कौतुक चाललं आहे. आत्ता जस्ट मी एक 2 महिन्यापूर्वी हिंदी फिल्म केली जेसी नावाची. तर 2 महिने गोव्याला होतो मी त्यासाठी. तीसुद्धा एक छान फिल्म आहे. आणि मराठी फिल्म तर काय दर महिन्याला करतच असतोच मी एखादी तरी. त्याच्यामुळे आहे, प्रोजेक्ट्स आहेत, खूप आहेत चालू. प्रेक्षकांना आवाहन कर की नाटकाला प्रतिसाद द्या. मी प्रेक्षकांना आवाहन करेन की तुम्हाला अत्यंत गोड, मनमिळाऊ, छान, सुंदर आणि अतिशय निर्मळ, तरल भाषा असलेलं नाटक बघायचं असेल आणि त्यामध्ये सुद्धा पुलंच्या भाषेची धुंदी, ती नशा अनुभवायची असेल, तो त्यांचा सहवास तुम्हाला अनुभवायचा असेल, तर तुम्ही या नाटकाला या. माझी खात्री आहे की तुम्ही तृप्त मनाने घरी जाल. नक्कीच. आणि त्याकरता आपण प्रेक्षकांना सांगूया की नाटक अवश्य बघा. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला त्याचे अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.